नमस्कार. नंदिनी पित्रे यांना आपण मागच्या आठवड्याच्या भागामध्ये भेटलो होतो. काश्मीर आणि तिथले विविध प्रश्न या विषयावर आपली मुलाखत चालू होती. मुलाखतीमध्ये मांडले गेलेले विषय ते प्रश्न हे खूप मोठे असल्यामुळे एका भागामध्ये आपल्याला हा एपिसोड संपवता आला नाही. आज आपण पुन्हा एकदा नंदिनी पित्रेंना भेटणार आहोत. काश्मीर आणि तिथल्या स्त्रिया, विद्यार्थी आणि त्यांची शैक्षणिक मदत या संदर्भात बोलण्यासाठी. ताई, सणांबद्दल सांगितलंस तू. जगतीबद्दल जेव्हा सांगत होतीस तेव्हा मला असं वाटतं की तिथे काश्मीरमधल्या स्त्रियांना व्यवसायाचं प्रशिक्षण देण्याचा विचार करून संस्थेमार्फत तुम्ही जेव्हा गेला होता तेव्हा तिथल्या पर्टिक्युलरली स्त्रियांची परिस्थिती काय आहे याबद्दल मला ऐकायला आवडेल. कारण आपला सगळा जो प्रेक्षक वर्ग आहे याच्यामध्ये 80% स्त्रिया असतात. आता स्त्रियांचा विषय जर का तिथला बोलायचा झाला तर मला असं वाटतं की अनेक एपिसोड सुद्धा आपण करू शकतो. अशा तिथल्या स्त्रियांच्या अक्षरशः एकापेक्षा एक कहाण्या आहेत. आणि जेव्हा मी तिथे गेले होते तेव्हा नवरात्रीचे 9 दिवस आम्ही तिथे होतो. तर मी दररोज एक एक फेसबुकवरती त्यातल्या स्त्रियांविषयी लिहित होते. एक एक लेख, ती लेख मला फेसबुकवर माझ्या पेजवरती आहे अजूनही. आणि म्हणजे इथून जाताना आम्ही असं ठरवलं होतं की मी म्हणजे स्त्रियांचा प्रवास कसा असतो बघा, म्हणून मी थोडं पहिल्यापासून सांगते की माझी जाऊ आहे ती हे सगळे काय हस्तकला निपुण आहे ती. आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी ती पटापट करायला शिकवू शकते. म्हणजे जसं की आकाशकंदील म्हणा किंवा पिशव्या शिवणं किंवा मास्क शिवणं, अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या ती शिकवते मुलांना. तर तिला मी असं विचारलं की हे सगळं आपण तिथे शिकवूया का, मी तिथल्या मुलांना शिकवूया, आपण ज्या वसतिगृहामधली मुलं आहेत त्यांच्यासाठी हे वर्ग घेऊया आणि तिथल्या ग्रामीण भागामध्ये ज्या बायका आहेत त्यांना हे शिकवून त्यातनं त्या काही अर्थार्जन करू शकतात का, किंवा त्यांना काहीतरी बाबा आपल्याला शिकवायला हे आलेत असं फिलिंग यावं आणि असं काहीतरी आपण करूया का. तर हे जे मनोज नशिराबादकर मी म्हटलं, तर त्यांची बायको ही आता पूर्ण वेळ तिथे काम करते आणि मला सांगावंसं वाटतंय की ती इंडिपेंडेंटली तिचं काम करते. म्हणजे आता ती तिथे जाऊन राहिले तसं नाहीये, तो संघ कार्यालयामध्ये राहतो. तिने तिची एक रूम घेतलेली आहे, तिथे ती राहते आणि तिचं टोटली वेगळं काम, म्हणजे हेच काम, पण ती तिच्या पद्धतीने करते, ते त्यांच्या पद्धतीने करते. म्हणजे आता पुन्हा संसार करायचा नाही असं त्या दोघांनी ठरवलेलं आहे. वय फार नाही, तो साधारण 56-57 वर्षाचा, ती 54-55 वर्षाची आहे. घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता ते तिथे गेलेले आहेत. आणि ती जे काम करते ती त्या ग्रामीण भागातल्या सगळ्या महिलांसाठी म्हणून काम करते. ती विविध ठिकाणी स्वतः फिरते. मी तिच्यावरही एक एपिसोड होऊ शकतो, इतकं काम ती आपली आपली करत असते तिकडे. तर तिला मी हा विषय बोलल्यावर ती म्हणाली की मी सगळं अरेंज करते. मग आम्ही जे काही शिकवतो त्याचे काही नमुने करून त्यांना पाठवले. तिने त्या बायकांना विचारलं की तुम्हाला हे शिकायला आवडेल का, तर त्या बायकांनी हो सांगितलं. त्यानेही काहीतरी वेगळं, असे बरेच ग्रुप्स आता तिथे झालेले आहेत. तर तिकडे जायचं आम्ही ठरवलं. मग मी आणि मेधा आम्ही इकडनं जाणार होतो. आता जायच्या तारखा आमच्या नेमक्या नवरात्रातल्या ठरल्या. आमच्या घरी एकदम पारंपरिक पद्धतीने नवरात्र सगळं असतं. तर माझी तिसरी जी जाऊ आहे, जी आम्ही एकत्र राहतो, तर तिने शांतपणे सांगितलं की हे असं जाणं वगैरे मला काही जमत नाही ना, मी सगळं घरातलं नवरात्र सांभाळीन, तुम्ही जा दोघी जणी. म्हणजे हे जे आहे ना, हे बायकांना जोडणं आहे. आणि अक्षरशः ज्याला जे जमतंय त्यांनी ते करा, ते करावं आणि दुसऱ्याला करू द्यावं, हे महत्वाचं आहे ना. मी माझ्याबरोबर थांबा किंवा मीच का म्हणून घरातलं सगळं बघायचं, असं जर का ती म्हणली असती तर हे शक्य नव्हतं. तर ते असं असतं, म्हणजे आहे हे आमच्या घरामध्ये. मला नंदिनी ताई असं वाटतं, जो एक वाक्यप्रचार स्त्रियांच्या बाबतीत वापरला जातो ना की स्त्रियांच्या शत्रू असतात, हे तद्दन खोटं आहे असं म्हणावं असं वाटतं. की स्त्रियाच या स्त्रियांच्या खरं तर मदतनीसही असतात. कारण मला सांगा, तुमच्या आमच्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त बायका जेव्हा नोकरी आणि कामासाठी म्हणून घराच्या बाहेर जातात तेव्हा त्या घरातल्या कामाच्या बाईवर विसंबून नसतात का हो. ती तिला मदत नाही का करत, आणि तिने ती मदत नाही केली की तिच्या कामाची गडबड होते. त्यामुळे आपण असं कसं म्हणणार, आपण एकमेकींवरच अवलंबून असतो. आणि एकमेकींना चांगला सपोर्ट केला ना तर सगळ्यांची भरभराट होते. अगदी 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 आहे त्याच्यामध्ये. तर त्याप्रमाणे आम्ही ठरवलं. मग आम्ही दोघी जणी गेलो तिकडे आणि आम्ही साधारण 8 दिवसामध्ये 11 वेगळे प्रशिक्षण वर्ग घेतले. त्या वसतिगृहांमध्ये घेतले आणि त्या बायकांबरोबर घेतले. कलर आया, ये कलर गाया. तर अक्षरशः रोज वेगळा अनुभव. तर
ते अनुभव सांगायचे म्हणजे त्याच्यामध्ये 3 महिला आम्हाला अशा भेटल्या की एक म्हणजे पंकजा दिदी, ज्या समितीचं काम तिथे करतायत, त्या समितीच्या राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय घोष प्रमुख आहेत. त्या मूळच्या तामिळनाडूच्या आहेत, आंध्र प्रदेशच्या आहेत आणि वयाच्या 20व्या वर्षी त्या पूर्ण वेळ काम करण्यासाठी म्हणून बाहेर पडल्यात घरातनं. आई वडीलही त्याच विचारांचे होते, त्यामुळे त्यांनीही परवानगी दिली आणि 20व्या वर्षापासून प्रवास करत करत त्या शेवटी 1996 मध्ये जम्मूमध्ये आल्या आणि आजपर्यंत त्या जम्मूमध्येच आहेत, आता काम करतायत. तर म्हणजे अनेक पातळींवर त्यांचं, अनेक आघाड्यांवर त्यांचं काम चालू आहे. पण त्यांचं एक वसतिगृह तिथे आहे, त्यांनी मुलींसाठी एक वसतिगृह तिथे केलेलं आहे. तिथे आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. तर त्यांनी असं सांगितलं की ज्या दिवशी मी इथे आले आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मी जेव्हा शाखेवरती गेलेले होते, तेव्हा शाखा चालू असताना एक जोरात बॉम्बस्फोटाचा आवाज आला. 1996 चालू होतं, म्हणजे तेव्हा किती तिथे दगदगता सगळा हे होता. त्यावेळेला असा आवाज आल्यानंतर अक्षरशः प्रत्येक जण आपल्या घराच्या दिशेने पळत सुटलं आणि त्या आणि त्यांची एक सहकारी जिथे आवाज आला त्या दिशेने पळत गेल्या की काय झालं ते बघायला. आणि संपूर्ण त्या विस्फोटामध्ये अक्षरशः म्हणजे कुठे हात पडलेत, कुठे पाय पडलेत, सगळं उद्ध्वस्त झालेला होता तो भाग. आणि एक अतिशय छोटी म्हणजे साधारण 1 वर्षाची वगैरे 1-1.5 वर्षाची मुलगी होती. ती मुलगी कण्याचा तिचा आवाज आला म्हणून त्यांनी त्या मुलीला उचलून घेतलं आणि कुठे तिचे आई वडील शोधणार, काय काही म्हणजे तिथं शक्यच नव्हतं. त्या मुलीला घेऊन दवाखान्यामध्ये आल्या. त्या दवाखान्यामध्ये त्यांनी तिला ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. त्या 1.5 वर्षाच्या मुलीला सोडून जाणं शक्य नव्हतं. त्या म्हणाल्या सलग 4 दिवस मी त्या मुलीबरोबर होते. मग समितीच्या माध्यमातून तिचे आई वडील कोण आहेत त्याचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर तिचे वडील होते जिवंत, ते तिथे आले आणि ते म्हणाले की माझ्या कुटुंबातली इतर सगळी माणसं त्या ह्याच्यामध्ये मारली गेली त्या स्फोटामध्ये आणि त्यांची काहीतरी व्यवस्था लावतो आणि मी ह्या मुलीला घ्यायला येतो, तोपर्यंत तुम्ही या मुलीला सांभाळा. त्या सांगत होत्या की अक्षरशः मी माझे देहकर्म करायला सुद्धा त्या मुलीला कडेवर घेऊन जात होते, पण ती इतकी घाबरली होती की तिने 1 मिनिटही मला सोडलं नाही. असं त्यांनी 8 दिवस त्या मुलीला सांभाळलं. त्याच्यानंतर तिचे वडील आले आणि त्या मुलीला त्यांनी ताब्यात दिलं. म्हणजे असं काम त्या 1996 पासून जम्मूमध्ये, जेव्हा जम्मू धगधगत होतं तेव्हा सुरू केलं. त्याच्यानंतर त्यांनी एक प्रसंग सांगितला की 2 वराती येत होत्या मुलाकडची, म्हणजे 2 वराती वेगवेगळ्या ठिकाणाहून लग्न करून येत होत्या आणि एके ठिकाणी त्या एकत्र थांबल्या होत्या. ते काहीतरी एकमेकांचे ओळखीचे होते. तिथे ते चहा पाण्यासाठी म्हणून एकत्र जमले होते. तर त्या वरातींवरती हल्ला झाला. किती निर्घृण सगळं आहे. आणि त्या हल्ल्यामध्ये तिथे शीला दिदी म्हणून आता त्या वसतिगृहात आम्हाला त्या भेटल्या. तर त्यांचा नवरा आणि त्यांची 4 मुलं अशी त्याच्यामध्ये होती. त्या नवऱ्याच्या अंगामध्ये 23 गोळ्या घुसल्या होत्या आणि एक मुलगी आहे तिच्या हाताला गोळी लागली होती आणि 3 मुलगे आहेत त्यांचे, असे सगळे त्याच्यामध्ये होते. आणि त्या कुटुंबाला त्यांनी आपल्याकडे आणलं. त्या माणसावरती अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या. त्याच्यानंतर तो व्हीलचेअरवरती चालायला लागला, आपला फिरायला लागला आणि मग ते त्यांच्या बरोबरच राहायला लागले, त्या शीला देवी. आणि त्याच्यानंतर अनेक म्हणजे लव जिहाद मधनं वाचलेल्या मुली आहेत तिथे. काय प्रश्न 1-2 नाहीयेत, हेही प्रश्न तिथे आहेतच. तर अशा मुलींचं असं त्यांनी वसतिगृह आता तिथे तयार झालेलं आहे. म्हणजे तिथे त्या सगळ्या मुली आलेल्या आहेत आणि त्या सगळ्या मुलींची संपूर्ण देखभाल पंकजा दिदी करत असतात. त्या तिथल्या प्रमुख आहेत, अर्थात त्या समितीचं काम करणारे आहेत, त्यामुळे त्यांच्या कामाला अनेक आयाम आहेत, त्याच्यापैकी हे एक आहे. तर त्यांच्याच हाताखाली तयार झालेली ही शीला देवी, ही दुसरी आम्हाला तिथे भेटली की ती त्या मुलांचं इतकं, आता तिने त्या पूर्ण आश्रम आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे. म्हणजे त्या मुलींचं सगळं ती करते. म्हणजे त्यांचं टाइम टेबल सांभाळणं, त्यांच्यासाठी स्वयंपाक करणं सगळं. आणि तो जो तिचा नवरा आहे तो बाकीचं सगळं बघतो तिथलं आश्रमाची, त्या वसतिगृहाची व्यवस्था. 2 वर्षापूर्वी तो नवराही म्हणजे आजारपणाने काही आणि तोही गेलाय आणि आता ती शीला दिदी ते सगळं बघते. मी तुम्हाला सांगते की
म्हणजे मातृत्व असं जे स्त्रीला उपजत असतं म्हणतात ना, ते कसं असतं. मी तुम्हाला एक उदाहरण, म्हणजे माझा अनुभव सांगते, की तिथे आम्हाला त्या मुली गाणं म्हणून दाखवणं वगैरे असं सगळं आम्ही गेलेलो असताना करून दाखवत होत्या. त्यातली एक मुलगी जी आहे ना, ती नाच करून दाखवत होती. आणि ती थोडी अशी अशक्त आहे मुलगी, जरा थोडं तिचं काहीतरी हेल्थ इश्यू होता. आणि ती नाच करत असताना तिने एक गिरकी घेतली आणि ती चक्कर येऊन पडली. तर आम्ही सगळे असं एकदम आपण पुढे होतो, अरे काय झालं. तर ती शीला दीदी आतमध्ये होती, ती धावत बाहेर आली आणि तिने ज्या काही प्रेमाने त्या मुलीला जवळ घेतलंय ना, म्हणजे मी म्हटलं की हे करायला खूप मोठं हृदय लागतं. आणि आज ती शीला दीदी ह्या सगळ्यांसाठी ते करते. अशा एकापेक्षा एक बायका आम्हाला तिथे भेटल्या. म्हणजे खऱ्या म्हणजे नवदुर्गा तुम्हाला अगदी 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 स्त्री म्हणजे हे चंडीचं शक्तीचं रूप जे काही म्हणलं जातं. सगळं आहे तिच्यामध्ये. खरंच मला असं वाटलं. त्याच्यानंतर आता मी जे जगतीचं तुम्हाला सांगितलं केंद्र, ते उभं करणाऱ्या ज्या अंजली दीदी आहेत ना, त्या मला असं सांगत होत्या की जेव्हा 86, 87, 86 मध्ये वगैरे साधारण ह्या सगळ्या काश्मीरी पंडितांना अस्थिरता जाणवायला लागली जाणवायला श्रीनगरमध्ये, की आता इथं राहणं आपलं कठीण आहे असं व्हायला लागलं होतं तिथे. तर त्या धक्क्याने त्यांचे आई वडील गेले. त्या तिघी बहिणी एक भाऊ. त्याच्यानंतर मोठ्या बहिणीचं लग्न झालं. आणि एका रात्री त्या मोठ्या बहिणीचे सासरचे सगळे, ही उरलेली 3 भावंड आणि जवळपासची 5-6 कुटुंब एका ट्रक मध्ये लपून छपून जम्मूला आले. अक्षरशः जीव वाचवत ते जम्मूमध्ये आले. त्या म्हणाल्या मी 4थीत होते, मला काहीही यातलं कळत नव्हतं की काय घडतंय आजूबाजूला. अशा परिस्थितीत आल्या. गीता भवन मध्ये त्यांची सगळ्यांच्या त्या छावण्या उभ्या केलेल्या होत्या, जिथे त्या विस्थापितांची तात्पुरती सोय केलेली होती. आणि त्या छावणीमध्ये ते 8 वर्ष राहिले. बापरे. आणि मग त्यांच्या शाळा सुरू झाल्या. मग काहीतरी थोडं शिक्षण घेतलं. एकीकडे त्यांनी शिवण्याचं शिक्षण घेतलं आणि त्या वस्तीतल्याच शेजाऱ्या पाजाऱ्यांनी त्या छावणीतल्याच कोणाशी तरी त्यांचं लग्न लावून दिलं. त्याच्यानंतर त्या छावणीमध्ये असेपर्यंतच पुढे अजून 1-2 वर्षांनी त्यांना मुलं झाली. आणि मग हे जे वस्ती त्यांनी उभी केली, जगतीचं जे वसाहत उभी केली, तिथे त्या राहायला आल्या. म्हणजे त्या असं बोलताना सांगत होत्या, बचपन तो मुझे याद नहीं, जवानी कब आई कब निकल गई समझी नहीं, और अभी खडे रहते रहते हम बूढ़े हो गए हैं. असा सगळा त्यांचा प्रवास आहे. आणि त्या बाईनी जे शिक्षण घेतलं होतं शिवणाचं आणि हे, त्याच्यातनं त्यांनी त्या वस्तीमधल्या म्हणजे त्या वसाहतीमधल्या बायकांना एकत्र केलं. आणि एकटीने तिच्या जीवावर ते अथ्रुप वुमन एम्पॉवरमेंट सेंटर उभं केलेलं आहे. आणि म्हणजे त्यांनी हे शिकवायला मुलींना सुरुवात केली. त्यांच्या घरात 2 मशीन होती, त्या 2 मशीनवर त्यांनी शिकवायला सुरुवात केली. आणि सेवा भारतीच्या संपर्कात जेव्हा आल्या, तेव्हा सेवा भारतीने त्यांना सांगितलं की आपण तुमच्यासाठी एक इथे इमारत उभी करूया. दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या वसाहतीतल्या पुरुषांनीच त्याला विरोध केला. तर 4 दिवस त्या बाईंनी उपोषण केलं आणि ती बिल्डिंग तिथे बनवायला भाग पडली. आज 3 मजली उंच इमारत तिथे चांगली उभी आहे. तिथे ब्युटी पार्लरचे क्लासेस चालतात, तिथे कम्प्युटरचे क्लासेस चालतात, योग, नृत्य सगळे क्लास चालतात. तिथल्या बायका तिखट मसाले हळद करून विकतात, साबण बनवलं जातं. आता कोरोना काळात त्यांनी 1 लाख मास्क बनवले त्या बायकांनी. शिवण शिवलं जातं. म्हणजे कितीतरी नाना प्रकारचे उद्योग त्या त्या एम्पॉवरमेंट सेंटरमध्ये होतात. आणि आता त्यांनी त्या सेवा भारतीने तिथे एक सुंदर ऑडिटोरियम तयार केलंय. आणि तिथे पूर्ण काय म्हणतात त्याला की एक्झिबिट केलंय. म्हणजे काश्मीरी पंडितांचा सगळा जो प्रवास आहे त्याची एक प्रदर्शनी त्यांनी तिथे अतिशय सुंदर पद्धतीने उभी केलेली आहे. म्हणजे एक प्रेक्षणीय ठिकाण म्हणून नुसतं काश्मीर बघायला तू म्हणतेस तसं जाऊ नये लोकांनी, तर हेही सगळं त्यांनी बघावं असं माझी इच्छा आहे. तर अशा या एक बायका आम्हाला तिथं भेटत गेल्या. खूप म्हणजे वेगळा होता तो सगळा. तर अजून एक मला गोष्ट वेगळ्या काम करणाऱ्या महिला मला तिथे भेटल्या. त्यांचं नाव आहे अनिता दीदी. तर त्या धर्मजागरण समितीचं काम करणाऱ्या आहेत. अतिशय हुशार आहेत त्या. त्यांचंही असंच म्हणजे त्या आधी दुर्गा वाहिनीचं काम करत होत्या. त्यांच्या आई वडिलांबरोबर सत्संग वगैरे त्यांचे जे असतात ते त्या करायच्या. पुढे त्यांचं लग्न झालं. नवरा अतिशय हुशार म्हणजे वेल एज्युकेटेड आणि चांगला सेटल नवरा होता. पण असंच की नवऱ्याचा अकाली मृत्यू झाला, त्यामुळे संसाराची सगळी जबाबदारी त्यांच्यावरती पडली. मुलगी लहान होती, सासू सासरे होते. मग त्यांनी घरातलं किराणा मालाचं दुकान होतं ते चालवून उदरनिर्वाह करून त्यांनी मुलगी त्यांची डॉक्टर झाली. आणि ते सगळं झाल्यानंतर त्यांना ती मनापासून सत्संग आणि या सगळ्याची आवड होती.
तर त्या तिथे सत्संगाला परत जायला लागल्या. विश्व हिंदू परिषदेचे संस्कार त्यांच्यावरती होतेच. तर तिथे जो धर्मजागरणची माणसं त्यांना भेटली, त्यातला एक माणूस म्हणाला की आपने लिए बहुत सत्संग किया, अभी अपनों के लिए कुछ करो. किती वेगळं आहे हे, साधं वाक्य आहे, आपने लिए बहुत किया अभी अपनों के लिए करो. आणि त्यांनी त्या कामाला सुरुवात केली धर्मजागरणच्या. तर आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो त्याच्या 2च दिवस आधी लव जिहाद मध्ये अडकलेली एक मुलगी, ती 3 वर्ष त्या मुस्लिम मुलाबरोबर राहत होती. तिला दिवस होते आणि तिला तिथनं पळून येता येत नव्हतं, तर ह्यांनी तिला तिथनं सोडवून आणलं. आणि बिहार मधला बारीपाडा, मी आता ते नाव विसरले नक्की गावाचं, तिथला एक मुलगा त्या मुलीशी लग्न करायला तयार झाला. तो त्या मुलाला नाव द्यायला तयार झाला आणि ते लग्न त्यांनी 2 दिवसापूर्वी लावलेलं होतं. अशा 100हून अधिक मुलींची त्यांनी लव जिहादमधून सुटका केलेली आहे. म्हणजे हे होऊ शकतं, एक बाई करू शकते. आणि त्या म्हणाल्या मी कुठल्याही काही गाडी वापरत नाही, काही नाही वापरत, मी लोकल ट्रान्सपोर्टने त्या गावांमध्ये जाते आणि हे सगळं काम करते, संध्याकाळी माझ्या घरी मी परत येते. दुसरं त्या सांगत होत्या की तिथे एक जवळ गाव आहे, तर तिथे ख्रिश्चन मिशनरींचं खूप काम चालायचं. म्हणजे तिथे असं करतात ना की झुंडीने ते 15-20 मिशनरीज तिथे येतात. त्यातल्या बायका आहेत त्या ह्या लोकांच्या घरी जाऊन म्हाताऱ्या माणसांच्या सेवा करायच्या, त्यांचं धुणं भांडी केर लादीपासून सगळं करतात. आणि हळूहळू ते गावच्या गाव ते संपूर्ण कन्वर्ट करतात. तर त्यांनी असं सांगितलं की त्या गावामध्ये मी आणि माझ्या जे काय त्याच्या बरोबरच्या सहकारी होत्या त्यांनी रोज जायला सुरुवात केली. रोज तिथे सत्संग सुरू केला आणि 54 लोकांना त्यांनी धर्मांतरापासून रोखलं. म्हणजे हे किती वेगळ्या प्रकारचं काम. एक सामान्य स्त्री आहे, तिच्या मागे काही राजकीय पाठबळ आहे किंवा काहीही नाहीये आणि ती कुणाला हे सांगायलाही जात नाही की मी हे असं काम करते. आम्ही गेलो होतो आणि प्रत्यक्ष मला त्यांच्याशी बोलायला मिळालं, हे माझं भाग्य. आणि त्यांनी सांगितलेल्या ह्या गोष्टी आहेत. अशा फार वेगळ्या बायका भेटल्या आम्हाला. प्रदेश एकच आहेत, त्याचे प्रश्न आणि आयाम किती वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात हे मला वाटतं तुम्ही तिथे गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीत. आणि आम्ही जे लोक इकडे राहतो ना, हे आम्ही फक्त काश्मीरकडे पर्यटक म्हणूनच बघतो. वेगळं आमच्या डोक्यामध्ये खरंच काही नसतं. काम करायला जेव्हा तुम्ही जाताय तेव्हा तुम्हाला दिसणारा काश्मीर हा प्रचंड वेगळा आहे, हे तर तुमच्या बोलण्यातनं कळतच आहे. नंदिनीताई, मला एक सांगशील की आपण आतापर्यंत जे बोलतो आहे त्याच्यामध्ये निम्न मध्यमवर्गीय स्त्रिया यांच्या बाबत आपण बोलतोच आहे. याच्याही पेक्षा वेगळ्या स्त्रिया काश्मीरमध्ये नक्की आहेत. मला आर्थिक असं म्हणायचं नाही, पण वेगवेगळ्या अनुभवांमधून गेलेल्या स्त्रिया तिथे भरपूर असणार आहेत. तर काश्मीर मधल्या स्त्रियांच्या रोजच्या जगण्यातल्या अनुभवांबद्दल काय सांगाल? म्हणजे कुठेतरी कानाशी माझ्या बॉम्बस्फोट होत होता तेव्हापासूनची परिस्थिती ती आजपर्यंत, याच्यामधला शिफ्ट, ह्याच्यामधला जो काही बदल आहे हा तुम्हाला कशा पद्धतीने बघायला मिळतो? खूप. म्हणजे मी तुला सांगू की आम्ही खूप म्हणजे खेड्यांमधनं, म्हणजे डिंग वगैरे नौशेराचे जे आतले कुठले भाग आहेत तिथपर्यंत गेलो होतो. आणि म्हणजे तिथे परिस्थिती अशी आहे ना की तिथे असं एक छोटं घर असतं, त्याच्या अवतीभोवती त्यांचं शेत असतं बस. की त्या थोड्या अंतरावर दुसरं घर. म्हणजे आपल्याकडे कसं कोकणामध्ये असतात ना वाड्या, प्रत्येकाचं आपलं घर स्वतंत्र असतं, तसं घर आहे तिथे. तर प्रत्येक घराला एक बंकर, इतका तो सेन्सिटिव्ह एरिया आहे. बंकर्स म्हणजे असे असतात की तातडीने तुम्हाला जर का गरज पडली तर तुम्ही त्या बंकरमध्ये जाऊन लपायचं असतं. तर म्हणजे एका गावाला एक बंकर, म्हणजे तो थोडा कमी सेन्सिटिव्ह एरिया आहे. पण इथे तर असं आहे की प्रत्येक घराला एक बंकर दिलेला आहे, इतका तो सेन्सिटिव्ह एरिया आहे. आणि तिथेही बायका आता जागरूक व्हायला लागल्यात, एकत्र यायला लागल्यात. म्हणजे या वर्गाच्या निमित्ताने आम्हाला दिसलं की त्या एकत्र येऊ शकतात, येतात, त्यांना आवडतं यायला, नवीन काहीतरी शिकायला आवडतं. ही सगळी जाणीव आता त्यांच्यामध्ये आहे. तुला एक अतिशय वेगळं उदाहरण मला सांगायला आवडेल की आम्ही हे वर्ग घेण्यासाठी अनेक ठिकाणी गेलो. तर त्याच्यामध्ये प्रवास करताना आम्ही ह्याच्या जवळच म्हणजे पुनीचक मध्येच एक शंकराचं देऊळ आहे. तर आम्हाला असं कळलं होतं की तिथे रोज 4 ते 5 बऱ्याच बायका एकत्र जमतात आणि भजन वगैरे असा त्यांचा कार्यक्रम असतो. हे टीव्हीवरती पण दाखवलं होतं का? असेल.
मला हे टीव्हीवरती पाहिलेलं आठवतं आहे. नॅशनल जिओग्राफिक वरती काश्मीरवरचा एक प्रोग्राम त्यांनी घेतला होता. त्याच्यामध्ये त्यांनी हे दाखवलंय, भजन आणि या सगळ्या ह्याच्यासाठी त्या बायका एकत्र जमतात आणि मग नंतर आपापल्या काही गोष्टी असतील तर त्या शेअर करतात. येस, जरूर जरूर सांगशील हे. हो, आणि म्हणजे माझा अनुभव तर फार वेगळा होता तिथे. तर तिथे आम्ही म्हटलं की आपण त्यांना शिकवायला जाऊया, की आपल्याला एक अख्खा ग्रुप मिळेल ना. बरोबर. आणि आपल्याला संपर्क करता येईल म्हणून आम्ही तिथे पोहोचलो बरं का. तर त्या बायका नटून बिटून, म्हणजे त्यांची जी काय आवरून यायची पद्धत आहे त्या पद्धतीने आवरून आल्या होत्या. आणि ते ढोलक छोटं असतं ना त्यांचं वाजवायचं, ते घेऊन त्या मस्त त्यांची भजनं वगैरे चाललेली होती. मग आम्ही गेल्यावर आधी त्यांनी असं म्हणजे न्याहाळलं आम्हाला की का आता म्हणजे ह्या बायका कोण आल्यात वगैरे. मग आम्ही त्यांना सांगितलं की अशा अशा वस्तू आम्ही बनवायला तुम्हाला शिकवणार आहोत आणि असं सगळं. तर म्हणजे त्यांना काही त्यात इंटरेस्ट नव्हता. म्हणजे असं म्हणजे खुलं त्यांनी सांगितलं की बाबा हे शिकून आम्ही काय करणार. म्हणजे साधा सोपा प्रश्न होता त्यांचा की आम्ही इथे इतक्या रिमोट भागामध्ये राहतो, आम्ही आपलं सकाळचं स्वयंपाक करतो, शेतावरची कामं करतो, रात्री थोड्या वेळ संध्याकाळी इथे भजन करतो, घरी जातो, आम्ही काय याचं वस्तूंचं करणार. तर मलाही थोडंसं असं वाटलं की काय ह्या बायकांना समजत नाही की हे असं काही करू शकतो आपण वगैरे, असं माझे मी थोडी नाराज झाले. तर म्हटलं ठीक आहे, मग आम्ही ते सगळं ठेवून दिलं की त्यांना शिकवायचं. पण त्या निमित्ताने ती संगीता आहे, तिने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली की निदान बोलू तर आपण इथपर्यंत आलोय तर. तर ती म्हणाली की तुम्ही हे रोज जमता का इथे भजन करायला वगैरे. तर त्याच्यावर त्या ज्या बायकांनी सांगितलं ना, तर ती बाई असं सांगायला लागली की हे इथे शंकराचं देऊळ नव्हतं पूर्वी, असा रिकामा भाग होता, नुसता पटांगण होतं. आणि दररोज मुसलमान लोक तिथे यायची आणि मशीद बांधण्यासाठी थोडे थोडे दगड तिथे ठेवून जायची. म्हणजे हळूहळू त्यांचं हे काम चालू होतं. आणि दिवसा काय व्हायचं, पुरुष सगळे शेतावर गेलेले असायचे, बायका आपापल्या कामामध्ये असायच्या, त्यामुळे असं नोटीस केलं जायचं नाही. संध्याकाळी एकदम समजायचं की इथे असे सगळे मशिदीचे दगड वगैरे येऊन पडलेत. आणि तिथल्या बायका एकत्र आल्या. त्यांनी असं ठरवलं की एक दिवस रात्री त्यांनी मोठे मोठे दगड आपल्या घरात नेऊन ठेवले. आणि दुसरे दिवशी जेव्हा ती माणसं तिथे आली, तेव्हा त्या बायकांनी अक्षरशः दगडाने मारून त्या माणसानं हुसकावून लावलं. म्हणजे युद्धच एक प्रकारचं. आणि त्याच्यामध्ये यशस्वी झाल्या. ती माणसं पळून गेली आणि त्या रात्री त्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन तिथे ते मंदिर बांधलेलं आहे. एकाच रात्रीत काय मंदिर उभं शिकवायला केलं. आम्ही गेलो होतो आणि काय शिकून आम्ही आलो, असं आम्हाला अक्षरशः झालं. काय ताकद आहे त्या बायकांमध्ये. हे असं काय सोपी गोष्ट आहे का की असं त्या माणसांना तिथनं हुसकावून लावणं. आणि अशा पद्धती, म्हणजे आम्ही म्हटलं आम्ही काय शिकवणार तुम्हाला आता. अक्षरशः असं झालं आम्हाला. आणि एक खूप वेगळा अनुभव. संतोष दीदी म्हणून तिथं आहेत, त्या ते सगळं देवळाची व्यवस्था वगैरे बघतात. आणि त्या असं म्हणजे त्यांना हे सगळं सांगतात पण की बाबा असं चालू आहे, असं करायचंय, किंवा काय जे थोडं त्याच्याविषयीची आहे चर्चा ती केली जाते, भजन केलं जातं आणि आपापल्या घरी जातात ते. म्हणजे स्त्री शक्तीचा अजून एक वेगळा आणि तगडा असा अनुभव तुम्हाला जो काही आला. मला वाटतं त्यातला नव्हतं हे काही. म्हणजे त्यातला प्रांजळपणा पण खरंच त्यांचा छान आहे की आम्ही हे शिकून करू काय. आम्हाला पटलंच एकदम. हा म्हणजे नाही, आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथे ह्याचा खरंच उपयोग नाही आहे. आम्ही एकत्र येऊ, गप्पा मारू, बसू, भजन करू, ज्याच्यामध्ये कदाचित आम्हाला आमचा जो कनेक्ट आहे तो आम्हाला ह्याच्यातून मिळवता येतो आहे. म्हणजे सगळीकडेच अनुभव फक्त हा या आम्हाला शिकवा असे आहेत असं नक्की नाही आहे. पण हा सुद्धा जो काही वेगळा अनुभव तू सांगतेस, खरंच खूप छान अनुभव आहे हा. आणि दुसरा एक अनुभव आला, म्हणजे असं मी म्हटलं तसं खेड्यांमध्ये आम्ही जात होतो, तर तिथे एक ज्योती दीदी म्हणून आम्हाला भेटल्या. हे एक अजून एक सांगण्यासारखं आहे म्हणून तुम्हाला सांगते की त्या बाईंची तर अशी गोष्ट आहे ना की त्या नौशेरा भागामध्ये राहतात. नोनियाल त्यांचं गाव आहे. तिथे अशी सगळी खेडी आहेत आतमध्ये. तर चेतना ग्रुप म्हणून एक त्यांचा ग्रुप आहे आणि त्याच्या वतीने त्या बायकांसाठी हे सगळं काम करतात. तर अक्षरशः त्यांनी आमच्यासाठी 5-6 ग्रुप असे अक्षरशः जीवापाड मेहनत करून जमवले. म्हणजे तिथे कुठे संपर्काची साधनं नाहीत, वाहनं नाहीत, जिथे पायी फिरून मुलाला मोटरसायकलवरनं घेऊन जाऊन असे त्यांनी ते वर्ग आमचे केले. त्या बाईंशी मी बोलत होते तर त्यांची स्टोरी तर अजून अजब आहे. त्या असंच कुठल्या तरी शेजारच्याच खेड्यातनं लग्न होऊन त्या नोनियालमध्ये आल्या. त्यांचा नवरा त्यावेळेला BSc झालेला होता आणि तो त्या गावचा सरपंच होता. त्यांनी अनेक चांगली गोष्टी त्या गावासाठी केल्या. म्हणजे तिथे जो एक रिंग रूट आहे आता, म्हणजे जम्मूला बाकीच्या जम्मूला जोडणारा, त्या रिंग रूटचं स्थापन म्हणजे सगळं काम त्याच्या ह्याच्यामध्ये झालं. नंतर त्यांनी अनेक गावासाठी चांगल्या योजना पाण्याच्या वगैरे केल्या होत्या.
आणि 2 मुलं झाली त्यांना. छोटा मुलगा त्यांचा 2 वर्षाचा वगैरे असताना त्या नवऱ्याचा अपघात झाला आणि त्याच्यात त्याचे डोळे गेले. आणि म्हणजे डोळे जाणं ही इतकी भयंकर गोष्ट आहे की म्हणजे काहीच मग तो करू शकत नव्हता. आणि ह्यानी थोडंसं शिक्षण घेतलं होतं शिवणाचं वगैरे आणि 10वी पास झालेल्या होत्या त्या. तर त्यांनी शिवणाचे क्लास सुरू केले, शिवायला सुरुवात केली. आणि त्यांच्याकडचं जे एक मशीन होतं त्याच्यावरती त्यांनी सहकारी म्हणून एका मुलीला घेतलं, तिला शिकवायला सुरुवात केली. आणि मग जेव्हा त्या थोड्या थोड्या सेटल व्हायला लागल्या तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की अशी परिस्थिती कुणावरही येऊ शकते. म्हणून त्यांनी गावातल्या मुलींना शिवण शिकवायला सुरुवात केली. आणि 2च मशीन आहेत त्यांच्याकडे. त्या 2 मशीनवरती त्यांनी आजपर्यंत 25 मुलींना शिक्षित केलंय. आणि त्यांची टेलरिंग शॉप आज जम्मूमध्ये आहेत. कुठून ही ताकद येत असेल त्यांच्यामध्ये, कुठून हे सगळं विचारांचं बळ येतं मला खरंच कळत नाही. त्यांच्या मुलाशी आम्ही दोन्ही मुलं आता त्यांची चांगली शिकलेली आहेत. एक मुलगा बीकॉम झालाय आणि दुसरा आता नाही, एक मुलगा एमकॉम झाला आणि तो नोकरीला लागलाय. दुसरा बीकॉमला, आता त्याला 86% मार्क पडलेले आहेत. आणि त्याला पुढे मुंबईत येऊन शिक्षण घ्यायचंय आणि चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करायची आहे. तर तो आम्हाला असं सांगत होता की मुझे बहुत पैसा कमाना है और यहाँ आके एक भी औरत मुझे उदास दिखे ना तो उसके दुख संवारने हैं मुझे. म्हणजे मला पैसे कशासाठी मिळवायचे, तर जे कष्ट माझ्या आईने केले ते कुणालाही करायला लागू नयेत ना, म्हणून मला पैसे कमवायचे आणि इथल्या बायकांचं सुधारायचंय. काय संस्कार देऊ शकते एखादी बाई. ग्रेट आहेत त्या बायका, खरंच ग्रेट आहेत. आपल्याकडचं युथ जे काही आहे हे सुट्टीच्या दिवशी उठून पबला जाणे आणि इकडे जाणे हे जे करता आहेत त्याच्यातल्या 4 मुलांनी जरी मला वाटतं ह्या मुलाला ते भेटू शकले ना, तर आजकालचे जे सो कॉल्ड मोटिवेशनल स्पीकर नावाचा जो काही एक हे तयार झालेली आहे फळी, मला वाटतं ही खरी मुलं जी आहेत ही मोटिवेशनल स्पीकर असायला हवीत. की माझ्या भाषणात हे मुद्दाम सांगते म्हणून, म्हणजे मोटिवेशन कसं असतं, तर माझ्या आईकडनंच मला जर मोटिवेशन मिळालं असेल तर मी कशाला दुसरीकडे बघू. मला चांगल्या ठिकाणी नोकरीला जरूर जायचंय, मला पैसे जरूर कमवायचे आहेत, पण ते कोणाच्याही डोळ्यात अश्रू दिसू नयेत ह्याच्यासाठी. यापेक्षा वेगळे आणि अशा परिस्थितीत महिला आहेत पण त्या काय लेवल आहे त्यांची विचारांची. धुमस त्या काश्मीर मधून अशा प्रकारचे विचार बाहेर येत आहेत, हे मला वाटतं बदलत्या काश्मीरच एक उत्तम रूप आपल्याला बघायला मिळतंय का. खरंच मला असं वाटतं. ताई, मला सांगशील की हे सगळं जे काही आहे याच्यामध्ये होरपळ बायकांची तर झालेली पाहायला मिळतेच, पण तिथे जे काम करणारे आर्मीतले जवान आहेत किंवा पोलीस मधले लोक असतील त्यांच्याही घरी स्त्रिया आहेतच ना ग. सो अतिरेकी हल्ल्यामध्ये बळी पडलेले जे जवान आहेत त्यांच्या घरातल्या स्त्रिया किंवा पोलीस जे हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत किंवा त्यांची सेवा त्यांना करायला लागते, अशा स्त्रियांच्या बद्दल काय सांगशील? कारण त्यांचेही प्रश्न खूप वेगवेगळ्या प्रकारचे असू शकणार आहेत. त्या कसे डील करतायत ह्याच्याशी? म्हणजे मी सांगू का, मला अंतर्बाह्य बदलवून टाकणारे ह्या 10 दिवसामध्ये मी इतके अनुभव घेतले. त्याच्यामध्ये विकास मनहास म्हणून एक जण ह्या आर्मीमध्ये जे शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांसाठी काम करणारे जम्मूचे एक रहिवासी आहेत. ते इंडिव्हिज्युअली हे सगळं काम करतात. तर ते आमच्या बरोबर, म्हणजे आम्ही ज्या गाडीमधनं फिरत होतो या सगळ्या कामासाठी, ते त्यांची गाडी घेऊन आमच्या बरोबर होते. त्यांची गाडी आम्ही भाड्याने घेणार होतो, तर ते फ्री होते तर म्हणाले मीच येतो तुमच्या बरोबर, त्यामुळे ते आमच्या बरोबर होते. त्यामुळे त्यांनी अशाही कुटुंबांशी आमची ओळख करून दिली. तर त्यांनी आम्हाला गगरियाल म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये नेलं. तर मी तुम्हाला सांगते की एक असा मोठा मेन रस्ता असतो तसा एक रस्ता होता. त्या रस्त्याने आम्ही त्या बाईंच्या घरी जाणार होतो. तर त्या रस्त्यावरती अक्षरशः प्रत्येक 100 मीटरवर एक शहीद स्मारक होतं. इतके आर्मी ऑफिसर्स तिथले किंवा आर्मी मधल्या लोकांची तिथे शहीद स्मारक उभी केलेली आहेत असं ते गाव होतं. त्या गावामध्ये त्या बाईंकडे आम्ही जायला निघालो होतो. तो रस्ता जिथे संपला तिथे पाकिस्तान इंडिया बॉर्डर होती आणि बंकर्स वगैरे तिथे आणून ठेवलेले होते. आणि त्या गावातलं शेवटचं घर त्या शिला दिदींचं होतं, ज्यांना आम्ही भेटायला तिथे गेलो होतो. त्या शशी देवी त्यांना भेटायला गेलो होतो. आणि त्यांची आई जी होती, वीर नारी म्हटलं जातं आणि त्यांना वीर माता म्हटलं जातं. म्हणजे ते शब्द का आहेत ना, ते तिथे त्यांच्या समोर उभं राहिल्यावर आपल्याला जाणवतं. त्यालाही खूप धैर्य लागतं अशा ठिकाणी जाऊन उभं राहायला सुद्धा आपल्याला.
तर त्या सुमित्रा दीदी होत्या, त्यांची आई होत्या. अशा दोघींना आम्ही भेटायला गेलो होतो. त्यांचा मुलगा 10 वर्षाचा होता आणि ते घरातला तो कर्ता पुरुष होता, तो शहीद झालेला होता. त्यांच्याशी बोलताना माझ्या असं लक्षात आलं की त्या बाईंचा दुसरा मुलगाही आर्मीतच आहे आणि दोन्ही त्यांची नातवंड आहेत, तीही आता आर्मीतच शिक्षण घेत आहेत. तर मी शाक पडले. मी त्यांना म्हंटल की तुम्हाला कसं सहन होतं हे असं सगळं, तुम्ही कसं तुमच्या नातवंडांना असं करू देता? तर त्या म्हणाल्या, ये काम हम नहीं करेंगे तो कौन करेगा. हे अक्षरशः आपल्याला थोबाडात बसल्यासारखं होतं की हे काम कोण, म्हणजे आपलं हे जे सुरक्षित जीवन आहे त्याची किंमत ते तिथे मोजतायत असं आपल्याला तिथे गेल्यावर जाणवतं. त्या बाई सांगत, म्हणजे त्यांच्याकडे ना एक आहे की भारतीय फौज जी आहे तर आर्मी त्यांची सगळी काळजी घेते, म्हणजे त्यांची पेन्शन म्हणा किंवा आर्थिक जबाबदारी ही खूप मोठ्या प्रमाणावर आर्मी घेते शेवटपर्यंत त्यांच्यासाठी. पण प्रश्न असा आहे की मुख्य माणूस गेल्यानंतर त्या घराला पुढे काय भविष्य, हा जो प्रश्न आहे ना, त्याच्यासाठी त्या बायकांसाठी काम करणं हा सुद्धा एक आयाम पुढे मागे आम्ही घेऊ शकतो. कारण ते काम हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगते की आता त्याच्यासाठी तिथे फाईट चालू आहे की त्याच्यानंतर जे आर्मी मदत करते ती सगळी त्या वीर नारीसाठी असते. पण त्या वीर माता, त्यांचा मुलगा गेलेला असतो ना, त्यांना त्यातनं काहीच मिळत नाही. उद्या जर का त्या बाईनी कुणाशी दुसऱ्याशी लग्न केलं किंवा तिने सासू-सासऱ्यांजवळ नाही राहायचं ठरवलं तर त्या वीर मातेने तरी काय करायचं. हे असे अनेक प्रश्न त्यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये आहेत आणि त्यातल्या या बाईंना आम्हाला भेटायला मिळालं म्हणजे खरंच काय वेगळ्या लेवलच्या त्या बायका आहेत आणि त्यांचं धैर्य आहे. आणि म्हणजे इतकं ते म्हणजे हे करणारं वाक्य होतं की म्हणजे त्याच्यानंतर मी अक्षरशः सांगते, त्यांनी आम्हाला जेवायला बसवलं होतं, मी एक घास खाऊ शकले नाही त्यांच्याकडे. त्या म्हणाले, जब तक वो थे तो जब घर आते थे तभी त्योहार होता था, अभी दिवाळी आती है तो भी त्योहार नहीं करते हैं हम लोग. काय दुःख आहे ती अशी, आणि कशासाठी, तर त्यांनी देशासाठी ही सगळी दुःख पत्करली आहेत. तुमच्या आमच्यासाठीच ना, आपण सुखाने इकडे राहतो ते कोणाच्या जीवावरती. खरंच आहे, आपल्यासाठी. म्हणजे नाही, आपण त्यांच्या पुढे उभंच राहू शकत नाही असं होतं आपल्याला तिथे गेल्यावर. नाही, आणि मला तू जे मगाशी म्हणालीस ना ताई की धैर्य आणतात कुठून, या गोष्टीचा प्रश्न पडतो की नवरा गेला आहे आर्मीमध्ये, ठीक आहे, मुलगाही पुढे आर्मीत पाठवलाय, आता दोन्ही नातूही पाठवता आहेत. हो, म्हणजे मला खरंच ह्या गोष्टीची कमाल वाटते. आणि म्हणजे मी तुला सांगितलं ना की ही वसतिगृह आहेत ना, तिथे आम्ही असं मुलांना आपण जनरली विचारतो ना, पुढे तुम्हाला काय करावं असं वाटतं, तर सांगते त्यातल्या 25 मुलांपैकी 15 मुलं सांगतात मला आर्मीत जायचंय. त्यांच्या रक्तातच होते की लढत राहायचं, संघर्ष हा त्यांनी जन्मापासून बघितलाय. त्यामुळे वेगळं आहे, खूप वेगळं आहे जम्मू. तू जे दाखवतेस ते जम्मू खरंच वेगळं आहे. आम्ही बघितलेलं जम्मू फक्त फोटोतलंच आहे बहुधा, आणि फोटोतलं जम्मू आणि तू सांगतेस त्या जम्मूचा काहीही मेळ बसायला तयार नाहीये. म्हणजे मगाचपासून मी विचार तोच करते आहे की पर्यटक म्हणून जेव्हा आम्ही काश्मीरमध्ये जातो तेव्हा काश्मीरचा खूप एक वेगळा भाग आम्हाला पाहायला मिळतो, जो काश्मीरच्या इकॉनॉमीला मदत करणारा किंवा तिथल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करणारा असतो. आम्ही गेलो की हॉटेलांचं बिल भागवलं जातं, आम्ही गेलो की आम्ही शाली विकत घेतो, आम्ही अजून तिथे काहीतरी विकत घेतो. याच्यामध्ये जो रोटेट होणारा पैसा आहे आणि दिसणारं काश्मीर, एवढ्याशीच आमचा संबंध येतो. पण काश्मीरचा हा जो काही भाग तू आम्हाला दाखवतेस किंवा हे जे अनुभव तू आम्हाला सांगते आहेस, हे कुठेतरी खूप खूप वेगळे आहेत आमच्या नेहमीच्या अनुभवांपेक्षा. तुम्ही असंच काम करत राहा, तुम्हाला बळ मिळत राहो, जे कोणी वर्ण बघत असतील ते तुम्हाला ताकद देत राहो. आणि पुन्हा तुम्ही कसल्याही प्रकारचं आवाहन करण्याआधी मला वाटतं मीच हे आवाहन करते आहे की आजची आपली मुलाखत जे कोणी बघत असतील त्यांना, ज्यांना कोणाला असं वाटत असेल की माझा वाढदिवस मला करायचा नाहीये, माझ्याकडचे पैसे जे आहेत हे वाढदिवसाचे मी कुठेतरी संस्थेला खर्च करणार आहे, जरूर अशा हम सारख्या ज्या संस्था आहेत ज्यांचा बोलबर्वामधून आम्ही बऱ्याचदा परिचय करून देण्याचा प्रयत्न करत असतो. आमचा उद्देशही हाच आहे की काम तुमचं खूप छान पद्धतीने चालू आहे, पण लोकांच्या पर्यंत जेव्हा ही गोष्ट जाईल तेव्हा कदाचित जसं तुम्ही आज काश्मीरमध्ये पाय ठेवता आहात, जाऊन बघता आहात तिथे काय चाललंय. मला माझी मुलं लहान आहेत, माझ्या जबाबदाऱ्या आहेत, मला येता येणार नाही कदाचित,
पण मी पैशाच्या बाजूनी जरी तुम्हाला मदत करू शकले, तर एक पाठबळ जर मी या बाजूनी तुम्हाला देऊ शकले तर तुमच्या कामाला थोडीशी गती मिळवून देता येईल. जरूर मला असं वाटतं की तुम्ही सगळे जे आपली आजची मुलाखत बघणारे आहेत त्यांनी हमचे सगळे डिटेल्स आपल्या मुलाखतीच्या शेवटी येणार आहेतच. जरूर या गोष्टीचा विचार करा की तुम्ही हमला कशा पद्धतीने मदत करू शकणार आहात. प्रत्यक्ष जाऊन मदत करायची असेल, माझ्या जबाबदाऱ्या आता संपलेल्या आहेत आणि मी तुमच्या बरोबर येऊन काम करू इच्छिणार आहे, जरूर तुम्ही जाऊ शकताच आहात. पण जर जाऊ शकणार नसाल तर नक्की आपला बँक अकाउंट धुंडाळा की तुमच्या बँक अकाउंट मधून इकडे काय येऊ शकणार आहे. नंदिनीताई, मला एक अजून शेवटचा प्रश्न तुला असा जरूर विचारावासा वाटेल की हम वेगवेगळ्या आघाड्यांवर लढायचा प्रयत्न करते आहेच. तुमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स काय असतील जे ऐकल्यानंतर कदाचित अजून लोकांना तुमच्या कामाशी जोडून घेण्याचा इच्छा हे करून ठेवतील? मे बी काश्मीरचे असतील, दुसरीकडचे असतील, पण जरूर सांगशील. आता हमच्या कामाकडे आपण बोलूया परत. तर तू जसं म्हणालीस की आपण जितकं तिथे इंटिरियर बघत जातो तसे आपल्याला ते जातो तेव्हा ते प्रश्न कळतात. तर तसं जेव्हा आम्ही हा प्रवास करत होतो तेव्हा माझे मिस्टर म्हणजे जयंत पित्रे जे आमच्या ट्रस्ट बरोबरही काम करतात, तर त्यांनी जर थोडा इंटिरियर भागामध्ये म्हणजे किश्तवाड जिल्ह्यामध्ये त्यांनी बराच प्रवास केला ह्या कामाच्या संदर्भात. तर तिथे एक पाडर नावाचा विभाग आहे आणि तिथे एक अतिशय खूप सुंदर सगळं वातावरण असलेलं आणि म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी असं एक छोट खोऱ्या दरीमध्ये खेड आहे मसू नावाचं. तर तिथे आम्ही पोहोचलो, म्हणजे ते गेले होते, ते एकटेच गेले होते तिथे. आणि त्या मसू ह्या गावामध्ये एका छोट्या पडक्या बिल्डिंग मध्ये एक शाळा चालू होती. त्या शाळेला 100-150 मुलांची पटसंख्या आहे आणि त्या गावकऱ्यांची खूप इच्छा आहे की आपण इथे शाळा उभी करावी. तर गावकऱ्यांनी तिथे एका त्यातल्या गावकऱ्यांनी जागा दिलेली आहे. नंतर ते छोटं खेडं आहे आणि तिथल्या माणसांकडे ज्या काय पैसे आहेत त्या प्रमाणात त्यांनी एकत्र सगळा निधी गोळा करून तिथे प्लिंथ उभी केली. आणि नंतर ते भारतीय शिक्षा समितीच्या संपर्कात आले आणि भारतीय शिक्षा समितीने जशा इतर शाळा आहेत तशीच ही शाळा उभी करायची ठरवली आणि ती जबाबदारी आता हमनी घेतलेली आहे. आणि त्या हमच्या कामासाठी आमचं फंड रेझिंग चालू आहे आणि जे आवाहन आता मॅडमनी केलं तेच आवाहन मलाही करायला आवडेल की ते मोठं काम आहे, त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे सगळं आहे. CSR साठी आम्ही त्याची सगळी तयारी केलेली आहे. तर त्याच्यासाठी मदतीसाठी आवाहन करायला तर मी या प्लॅटफॉर्मवरनं नक्कीच करीन. दुसरा आमचा प्रकल्प असा आहे की आम्ही आता पर्यटन सुरू करतोय. म्हणजे जसं जे काश्मीर पर्यटकांना दाखवलं जातं त्यापेक्षा जे वेगळं काश्मीर आम्हाला दिसलं, जे आमच्या प्रकल्पातून लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवता येईल अशा प्रकल्पांना भेटी देण्यासाठी म्हणून आम्ही टूर्स आता सुरू करणार आहोत की जेणेकरून जम्मू मधल्या भागामध्ये एवढं पर्यटन नाहीये, तिथेही हे पर्यटन डेव्हलप होईल. तिथलेही अनेक अनएक्सप्लोर्ड म्हणतो असे काही देवळं ठिकाणं जागा आहेत त्या दाखवल्या जातील, या माणसांना भेटता येईल, अशा प्रकारचं पर्यटन आम्ही सुरू करणार आहोत. 31 मे पर्यंत आम्ही पहिली आमची टूर जाईल अशी आमची आता त्या दिशेने वाटचाल चालू आहे. नर्सिंगचं शिक्षण तिथे सुरू करायचं तिथल्या महिलांसाठी, हाही एक आमच्याकडे प्रोजेक्ट आहे हातामध्ये. तर त्या दृष्टीने कोणाला मदत करायची असेल की ज्यांना ह्या गोष्टीची माहिती आहे तर त्यांनी जरूर आमच्याशी संपर्क साधावा. इथल्या ठाण्याचं जे शासकीय नर्सिंग स्कूल आहे तिथे आम्ही भेटून आलो, त्या तिथल्या प्राचार्य आहेत, त्यांनी आम्हाला खूप माहिती दिली आणि खूप काय काय गोष्टी त्यांनी संबंधात आम्हाला त्यांच्याकडनं कळलेल्या आहेत आणि त्या दिशेने आमचं आता हे काम चालू आहे. आणि आज हा जो प्लॅटफॉर्म आम्हाला बर्वे मॅडमनी उभा करून दिला तर त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद तर मी मानीनच, कारण अनेक लोकांपर्यंत आज मी त्या निमित्ताने पोहोचू शकले. पण एक गोष्ट मी ह्याच्यावरून तुम्हाला सांगते, म्हणजे आवाहन करते असं की हम जे काम करत आहे, आम्ही जे काम करत आहोत ते एक राष्ट्रकार्य आहे. आता असं आहे की ते ह्या राष्ट्रासाठी आहे की जे राष्ट्र महासत्ता व्हावी असं अब्दुल कलामांनी स्वप्न बघितलेलं होतं आणि आज त्या दिशेने आपण पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. 370 कलमामधल्या फेरफारामध्ये आत्ता पहिल्यांदा एक राष्ट्रध्वज, एक राष्ट्रगीत आणि एक संविधान असलेला असा अखंड हिंदुस्थान तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्या योग आणि निसर्गोपचाराने
आपल्याला महासत्तेच्या वाटेवर एक मोठं दमदार पाऊल टाकून दिलेलं आहे. मंडळी, सरकार ही सगळी पावलं उचलत आहे. जवान आपल्यासाठी सांगतायत की अब तुम्हारे हवाले वतन साथियो, आणि तिथे धडाडींनी आपल्यासाठी सीमेवर झुंजतायत. आता नागरिक म्हणून आपलं काम आहे की या राष्ट्राच्या कामासाठी आपण काही ना काही योगदान द्यायलाच हवं. आणि मंडळी, ह्या कामासाठी मी परत एकदा सांगते की हम साथ साथ है. धन्यवाद. खूप छान, खूप सुंदर सांगितलं ताई. हमचे सगळे डिटेल्स आपल्या मुलाखतीच्या शेवटी येत आहेत. हमचे फोन नंबर्स आहेत, ईमेल आयडी, फेसबुकचं पेज, इंस्टाग्रामचं पेज, हे सगळी माहिती आपल्यापर्यंत येते आहे. यथाशक्ती यथामती जे जसं काम आपल्याला करणं शक्य असेल जरूर हमला मदत करा. आणि नंदिनीताई, तू आज हमची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बोलबरवाच्या या प्लॅटफॉर्मवर आलीस त्याबद्दल तुझे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.